नमस्कार मित्रांनो, आज देवाच्या घरी जायचं आहे म्हणून आईने आज गीतिकाला खूपच लवकर उठवलं. गीतिका पण नाइलाजाने उठली आणि तिने आपलं आवरायला चालू केलं. आता गीतिकाची आई गीतिकाला म्हणाली, "गीतिका आवरलं का? मला बाहेर जायचं आहे दुसऱ्यांच्या इकडे, खूप टापटीप होऊन ये." आता म्हणल्यानुसार गीतिका सुद्धा आईसोबत देवाघरला जायला निघालेली होती. त्या देवाच्या घरी खूपच गडबड होती. रेणू सुद्धा सकाळी लवकर उठलेली होती. आता रेणू म्हणाली, "तुझ्या वहिनीची वाट पाहत मी दारात उभा राहावं का?" ती म्हणाली, "काय रे दादू, हुरहुर होतंय माणसाला थोडं." आता रेणू डोक्याला हात लावून म्हणाली, "झालं का तुझं? जा तयारी कर." म्हणाली, "तू आईला मदत करत आहेस ना?" यावर आता देवांश म्हणाला, "तुझं काय केलं काय आणि नाही काय?" आता देवांत बोलला रेणूला, "रेणू, मी नेहमीच हँडसम दिसतो." ते दोघं पण गाडीने चालले होते, पण गाडीचा अर्ध्या वाटात गेल्यानंतर प्रॉब्लेम आला आणि त्यांनी आपली गाडी एका घराच्या जवळ लावली. आता गीताताई सुद्धा गाडीच्या बाहेर आली आणि राहुल सुद्धा. पुढील इंटरेस्टिंग भाग पाहण्यासाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या.